पण प्रामाणिकपणा हवा जगताना. प्रत्येक नात्याशी तुम्ही प्रामाणिक पाहिजे, जगण्यामध्ये प्रामाणिकपणा हवा. एवढं मला माहिती आहे, एवढं मला कळतं, बाकी मला नाही माहिती काही. मग ते अगदी तुम्ही किचनमध्ये उभं राहून एक छोटंसं काही डिश जरी बनवत असाल किंवा स्वयंपाक, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं पूर्ण प्रामाणिकता पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे. एवढं मला एवढं कळलं मला, बाकी काही नाही. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अतिशय सुंदर दिसणारी, दिलखुलास, मनमुराद, खळखळून हसणारी आणि त्याहूनही मनाने खूप सुंदर असणारी माझी क्षमा मावशी. क्षमा मावशी, नमस्कार. दिल के करीबमध्ये तुझं अगदी मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. क्षमा मावशी, हा आपला कार्यक्रम असा म्हणजे फॉर्मल मुलाखतीचा नाही आहे. आपण एरवी भेटल्यानंतर जशा गप्पा मारतो, जितकी मजा करतो तेवढीच मजा आपल्याला आज सुद्धा करायची आहे. नक्की. आणि तुझ्याशी गप्पा मारताना मला नेहमीच मजा येते. थँक्यू. बरं, सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतेस. अरे, तुझा ड्रेसिंग सेन्स मला कायम आवडतो. आय ऑलवेज लुक अप टू यू. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की क्षमा मावशी जशी दिसते, तिचा जो ऑरा आणि तिचे कपडे आणि तिची ड्रेसिंग स्टाईल मी खूप कॉपी पण करायचा प्रयत्न करते. आज पण मला जरा जमलंय का ग मला? खूप छान, खूप छान. जर असं तुला भेटायचं म्हणून मी जरा अरे बापरे, जरा अति होतंय. नाही, खरंच खरंच म्हणजे मी एकटीच नाही, माझ्या वयाच्या किंवा माझ्याहीपेक्षा लहान वयाच्या मुली दे रिअली लुक अप टू यू. अरे वा. आणि आय एम सॉरी, मी तुला क्षमा मावशी म्हणते कारण हे खूप पूर्वीपासून मी तिला क्षमा मावशी म्हणते. आमचा खरं तर चौघींचा ग्रुप, मी, क्षमा मावशी, आमची पर्या म्हणजे परी तेलन आणि धनश्री अंतरकर, बरोबर? धन्नो. सो आम्ही चौघी जणी वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या आहोत, पण खूप वर्ष आम्ही एकत्र येतो. असं रोजच भेटतो असं काही नाही, 6 महिन्यातून एकदा भेटतो. हिच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर जातो आणि 4 दिवस सगळं काही विसरून खूप मजा करतो. खूप मजा आहे. सगळी टेन्शन्स निघून जातात आणि आम्ही ते 2 दिवस फक्त हसतो. राईट? अगदी अगदी. वय विसरतो, मी विसरते तुमच्या बरोबर. सो खरं तर परी क्षमा मावशी म्हणते म्हणून मी क्षमा मावशी म्हणायला लागले. खरं तर तू फार मोठी नसशील माझ्यापेक्षा वयाने. परीला मी पिल्लू पाहिलेलं आहे, अगदीच छोटंसं होतं. माझं मंत्रमुग्ध म्हणून एक नाटक होतं, त्यावेळेला माझ्या मुलीचा रोल करत होती ती. नाही, ती म्हणते क्षमा मावशी म्हणून ते तोंडात पडलंय, पण क्षमा ताई म्हणायला पाहिजे खरं तर तुला. असं काही नाही, तुला जे वाटेल, तू ज्याच्यात कम्फर्टेबल आहेस ते तू म्हण. बरं, एकंदरीतच तुझा जो करिअर ग्राफ मी बघते इतकी वर्ष, तू जास्ती हिंदी सिरियल्स केल्यास, हिंदी मालिका, हिंदी चित्रपट, आणि तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुझ्यासाठी सगळंच सोपं गेलं असेल. नाही, ही फार मोठी गैरसमज आहे. अजिबात माझ्यासाठी हा जर्नी सोपा नव्हता. खूपच डिफिकल्ट होतं आणि मला पण असंच सगळं स्ट्रगल करावं लागलं. ABCDतून सगळी सुरुवात करावी लागली. मला अजिबात सोपा नव्हता हा प्रवास. उलट मी तर म्हणते की मला जरा जास्तच कठीण गेलं हे सगळं इंडस्ट्रीमध्ये. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे ना, की एका मोठ्या व्यक्तीचं नाव तुमच्याशी जोडलं गेलेलं असलं की ते तितकं सोपं नसतं. त्याच्याबरोबर येणारे ते सगळे बॅगेजेस तुम्हाला खांद्यावर घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे माझ्या वडिलांचं नाव हे माझ्यासाठी बरेचदा प्रॉब्लेमच झालेलं आहे त्याच्यामुळे. नाही, आणि आम्हाला असं वाटतं की राजा गोसावींची मुलगी, राजा गोसावी म्हणजे साक्षात अभिनयाची युनिव्हर्सिटी अख्खी तुझ्या घरात असताना सुद्धा तुझं म्हणणं आहे की तुला स्ट्रगल करावं लागलं. हो, स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे काय झालं की बघतानाच माझ्याकडे असं बघितलं गेलं की तुला काय प्रॉब्लेम आहे, तू तर एवढ्या मोठ्या नटाची मुलगी आहेस. अरे नाही, जाऊ दे, आधी काय राजा गोसावीची मुलगी आहे, तिला कशाला कास्ट करायचं. किंवा अजून पण काही या इंडस्ट्रीमध्ये गोष्टी असतात की त्या, अरे बापरे, राजाभाऊंची मुलगी, आपण कसं काय, म्हणजे
तो जमाना हां. तो जमाना म्हणते मी हां, हां. की आउटडोअरला गेल्यावरती ती जी कम्फर्ट लेवल असते किंवा ते जे फ्लर्ट असतं हे असतं इथे नाही करता येणार, इथे हात मारता येणार नाही. कशाला कास्ट करा, नकोच मग त्यापेक्षा. त्यामुळे मला हे नुकसानीतच गेलं हे सगळं. मला नाहीच म्हणजे खडतरच प्रवास होता माझा हा. तो काळ म्हणते मी. अर्थात आता सगळेच खूप प्रोफेशनल झालेले आहेत. पण तो तर खरं तुझ्या उमेदीचा काळ होता. हो हो. आणि तिथेच पहिले पाय कापले गेले. बरं, अभिनय सुंदर, दिसायला सुंदर, देखणी आणि समजूतदार नटी, तरी सुद्धा या सगळ्या अडथळ्यातून तुला जावं लागलं बाई खरंच. तो प्रॉब्लेम झाला मला बराच. आणि मुळात काय झालं की राजाभाऊंनी त्यांनी माझ्यासाठी कधी काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले नाहीत की मला प्रमोट करणं किंवा माझं नाव कुठे सजेस्ट करणं वगैरे असं. काय एकतर ते इतके मुरलेले होते ह्या इंडस्ट्रीत की ह्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. त्यामुळे ते असे खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होते माझ्या बाबतीमध्ये. पण मग ते तुझ्या पथ्यावर पडलं नाही? नाही नाही नाही. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. ते तुझ्याबद्दल प्रोटेक्टिव्ह होते. आणि दुसरं असं झालं की त्यांना ते एक मनामध्ये होतं की लोकांनी असं म्हणता कामा नये की राजा गोसावी थकत चाललाय म्हणून मुलीला पुढे केल्या जात आहे. तर ते माझ्या करिअरला किंवा माझ्या नावाला ते बट्टा नको आहे. आणि तेच ह्यातले जी डार्क साईड आहे ही त्यांना माहीत होती. त्यामुळे कधी त्यांनी मला प्रमोट नाही केलं, मला कधी सपोर्ट नाही केला, कधी एनकरेज कधी नाही केलं त्यांनी. पण चांगल्यासाठी ना गं? हो, अर्थात माझ्या चांगल्यासाठी गं, प्रश्नच नाही. पण म्हणजे मला तेव्हा असं वाटत होतं की काम करावं किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं करिअर बनवावं. किंवा कदाचित ते त्यांनी ओळखलं असेल की हिला अजून त्यातलं काहीच कळत नाही की करिअर बनवावं न बनवावं की लग्न करावं. असं काहीतरी असेल त्यावेळेला. मला समज नव्हती ह्याची त्यांना कल्पना आली असावी. त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला पहिल्याच वेळेला लगाम खेचला की नको. तुझं लग्न सुद्धा खूप लवकर झालं ना? हो हो. कितव्या वर्षी? माझं 18व्या वर्षी झालं. ओ हां. अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? हाफ लव्ह हाफ अरेंज. म्हणजे हां. नाही म्हणजे खूप असं काय सांगू तुला की असं फार स्वप्न वगैरे पाहणं वगैरे असं एज होतं माझं. आणि माझ्या घरामधलं जे वातावरण होतं ते माझ्या आईचा लोनलीनेस, वडिलांचं ग्लॅमर किंवा त्याच्याबरोबर येणारे जे इफेक्ट्स होते ते आमच्यावर कुठेतरी पडत होते, आमच्या फॅमिलीवरती. आणि त्या सगळ्या सिच्युएशनपासून मला लांब जायचं होतं. मला तिथे नव्हतं राहायचं. कारण मी माझ्या आईचं रिजेक्शन, लोनलीनेस हे सगळं मी बघू शकत नव्हते. कदाचित मी आर्टिस्ट असल्यामुळे मी जास्त इमोशनल होते. आणि म्हणून मला असं वाटलं की नाही, आता इथे नाही मला जास्त राहायचं. मी अशा ह्याच्यामध्ये तिला नाही बघू शकत. आणि वडिलांचं ग्लॅमर आणि त्यांचं पर्सनल लाईफ, अफेअर्स हे ते सोसायटीमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक दिल्या जायची. कारण आमच्या लहानपणापासून स्कूलिंगपासून ते समाजापर्यंत सगळ्यांनी आम्हाला असं जाणीव दिली होती की तुम्ही कोणीतरी वेगळे आहात. कारण 1970 वगैरे तो काळ जो होता त्या काळामध्ये समाज खूप वेगळा होता. आता चांगल्या घरातल्या बायका हौशेसाठी म्हणून इथे येऊन काम करतात, तेव्हा ते तसं नव्हतं. आणि मायापुरी, रसरंग ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने गॉसिप लिहून यायचं, तर म्हणजे अगदी आम्ही शाळेमध्ये फूल जरी केसात घातलं तरी गोसावी हे काही थिएटर नाही आहे, हे काय स्टेज नाही आहे. म्हणजे किंवा मैत्रिणींकडे जरी गेलो तरी त्यांच्या आया त्यांना आत बोलवून सांगायच्या, ही नाटक सिनेमावाल्याची मुलगी आहे, हां, हिच्याशी खेळू नका. हां. त्यामुळे लहानपणापासून आम्हाला अशी जाणीव होती की आम्ही कोणीतरी वेगळे आहोत. आमचं नॉर्मल लाईफ नाही गेलं. किंवा त्या काळात आणि पुण्यासारख्या ठिकाणी ते जे गॉसिप्स वगैरे आपल्या पेरेंट्सबद्दल व्हायचे त्याचं त्या कोवळ्या मनावर कुठेतरी तर इफेक्ट होतच असतील ना. तरीसुद्धा तुला म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचं किंवा अभिनय क्षेत्राचं अट्रॅक्शन होतंच? हो, मला अट्रॅक्शन तसं नाही म्हणता येणार सुलेखा, पण आवड म्हणता येईल. हां, आवड होती पण ती परिपक्वता नव्हती माझ्यामध्ये.
म्हणजे त्यातले जे प्रॉज अँड कॉन्स जे आहेत त्याचा इफेक्ट मला कळत नव्हता, ते समजत नव्हतं. म्हणजे मी माझी प्रत्येक सुट्टी ही माझ्या वडिलांबरोबर स्टुडिओमध्ये गेली किंवा शाळा सुटली की त्यांचे शोज असतील तर विंगेमध्ये जाऊन बसून बघत बसायचं की कसं कोण अभिनय करतं आहे, किंवा मेकअप रूममध्ये गेलं की जयश्रीबाई, सुलोचनाताई म्हणजे ह्यांच्या सान्निध्यात संध्याताई, त्याच्यानंतर राजाभाऊ परांजपे, आनंद माने, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये ते कधी मोठे मला वाटलेच नाहीत तेव्हा, कारण माझं वय लहान होतं. हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत सगळे चांगले, त्या ह्यानेच मी कम्फर्टेबल असायची तिकडे नेहमी. आणि मग त्या मेकअप रूममध्ये बसून जयश्रीताई कसं आयलॅशेस हे करतात आणि ते मॅक्स फॅक्टरचे प्रॉडक्ट्स कसे आहेत, काय आहे, काय मेकअपच्या त्यावेळच्या त्या पिंक आणि ब्लू डब्या वगैरे, ते सगळं असं डोक्यात असायचं आणि ते सगळं आवडायचं मला. पण मला हेच करायचं आहे हे कळत नव्हतं, हे समजत नव्हतं तेव्हा, पण आवडत होतं हे सगळं बघायला. बरं. तुझ्या पप्पांनी कधी तुझं काम बघितलं का जेव्हा तू काम करायला लागलीस तेव्हा? आमच्या घरची ॲक्च्युली कंपनी होती आणि त्यामध्ये जर कुठल्या कलाकाराचा प्रॉब्लेम झाला, काही झालं तर मग मला पटकन सांगितलं जायचं की करायला गेलो, एक मधल्या नूतनचा रोल आहे आणि ती कलाकार येत नाही आहे तर तो रोल तुला करावा लागेल. मग त्या जमान्यामध्ये मॅटेडॉर्स असायच्या आणि मग मॅटेडॉरनी प्रवास असायचे. म्हणजे कंपनीची बस ही पहिली मुंबईमध्ये आली, तेव्हा पुण्यामध्ये नव्हत्या. आणि मग त्या मॅटेडॉरनी एका डेस्टिनेशनपासून दुसरीकडे जाईपर्यंत जो मधला प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मग आम्ही ते सगळं पाठांतर करायचो आणि मग प्रॉम्प्टिंग घेणं वगैरे हे तेव्हा आम्ही शिकलो. मग सोफ्याच्या मागे कोणीतरी प्रॉम्प्टर बसायचा किंवा विंगेत बसायचा आणि मग ती वाक्य ऐकायची आणि मग ते म्हणजे असं 2-4 तासात ते कॅरेक्टर बाय हट करून पूर्णपणे उभं करायचं. तर हे असं की माझ्या वडिलांचं काम अडलं आहे तर ते मला आता करायचं आहे, तेवढाच फक्त त्यातला इंटरेस्ट होता. पण पहिल्यांदा जेव्हा पप्पांनी तुझं काम बघितलं असेल तेव्हा काय रिॲक्शन होती त्यांची? ॲक्च्युली त्यांना म्हणजे त्यांनी जेव्हा माझं काम पाहिलं ना सुलेखा, तेव्हा ती परिपक्वता आली नव्हती कामामध्ये. ते गेल्यानंतर माझे एक एक चांगले चांगले प्रोजेक्ट सुरू झाले. मग आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब, कहाणी तेरी मेरी, ह्या नंतरच्या ह्या सगळ्या सिरियल्स क्लिक झाल्या. तर त्यांनी ती माझ्या कामाची जी डेप्थ आणि ते सगळं जे हळूहळू जी मी डेव्हलप होत गेले ते त्यांनी तेव्हा पाहिलं नव्हतं. आणि त्याच ह्याच्यामध्ये माझं पर्सनल लाईफचा जर्नी पण असा खडतर होता की त्याचे कुठेतरी रिफ्लेक्शन माझ्या कॅरेक्टर्सवरती पडायचे आणि मग त्यामुळे ते सगळी परिपक्वता माझ्या अभिनयामधनं आणखीन भूमिकांमधनं येत गेली. ते त्यांना नाही पाहायला मिळालं, ते त्यांनी नाही पाहिलं. त्या प्रवास खडतर होता म्हणजे एकतर खूप लहान वयात लग्न झालं आणि मग त्याच्यामध्ये फॅमिली डिस्प्यूट्स आणि प्रॉपर्टी डिस्प्यूट्स आणि ह्याच्यामध्ये मला मुझे कफन बांधना पडा सरको, मुझे सर पे कफन बांधना पडा, काम परत करणं भाग पडलं माझ्या नीड्ससाठी किंवा माझ्या प्रायोरिटीज आयुष्यातल्या फुलफिल करण्यासाठी. आणि मग त्या डिस्प्यूटमधनं कसे सगळे इम्पॅक्ट्स होत गेले आणि कसं आम्ही सगळे इफेक्टेड झालो, माझी फॅमिली. तर तसं मी शमा राजा गोसावी म्हणून या प्रोफेशनमध्ये कधीच आले नाही. मी आले शमा देशपांडे म्हणून. म्हणजे लग्न करून मी इथे आल्यावरती खऱ्या अर्थाने माझ्या करिअरची सुरुवात ती माझी नीड म्हणून झाली. म्हणजे घर चालवण्यासाठी. ऑफकोर्स घर चालवण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या ह्याचा मला तसा सपोर्ट कधी नाही झाला. आणि दुसरं असं झालं की मी राजा गोसावीची मुलगी आहे किंवा म्हणून मला काम द्या किंवा हे, मला माझं मार्केटिंग नाही करता आलं आणि मला गरज नाही भासली त्याची कधी. कारण त्यांच्या शिकवणीवरती आणखीन त्यांनी जे संस्कार माझ्यावरती केले त्याचं म्हणजे त्यांनी मला ती इतकी सक्षम आणि स्ट्रॉंग बनवलं होतं किंवा माझ्या आईनी वगैरे. त्यामुळे मला मी त्यांची मुलगी आहे म्हणून मला ह्या करिअरसाठी त्याचा पांगोळगाडा घ्यायची कधी गरज नाही वाटली. तुझे यजमानसुद्धा खूप आजारी असायचे ना गं?
हो, ते असं झालं की ह्या डिस्प्यूट्सचे सगळे परिणाम पुढे होत गेले. म्हणजे ते अल्कोहोलिक झाले आणि मग नंतर लिव्हर सिरोसिस झालं. ते 7 वर्ष जवळजवळ ते त्यांना ते सफर झाले ह्याच्यातनं. आणि मग त्यावेळेला काम करता करता त्यांना मला कधी येऊन ॲडमिट करायला लागायचं. म्हणजे अगदी कितीतरी वेळेला मी वीग आणि गेटअपमधनं येऊन त्यांना ते ब्लड वॉमिटिंग व्हायचं, ते सगळं स्वच्छ करून ॲडमिट करून हॉस्पिटलमध्ये मी परत शूट कंटिन्यू करायची. कारण अगेन ती वडिलांची शिकवण की शो मस्ट गो ऑन. तर होता तो मधला जर्नी असा भयंकर होता. मुली अर्धवट वयातल्या होत्या, कळत नव्हतं त्यांनाही काही. पण किती वर्ष काढलीस अशी तू? साधारण 7-1 वर्ष कम्प्लिटली आजारपण होतं त्यांचं. पण खूप डॅशिंग होते ते. म्हणजे त्याही ह्याच्यामध्ये ते हातामध्ये ते IV वगैरे लावून येऊन आमचं हाऊस ऑन व्हील्स होती, ते गराजला नेऊन ते सगळं करून त्याचं रिपेअरिंग वगैरे, परत हॉस्पिटलमध्ये जाऊन बेडवरती. हाऊस ऑन व्हील्स आमचा, कारण तो खूप असा म्हणजे शौकीन माणूस होता. त्याला ते हाऊस ऑन व्हील्स, आणखीन डेझर्टमध्ये जाऊन राहणं आणि ट्रेकिंग, व्हॅनिटी व्हॅन नव्हती, हाऊस ऑन व्हील्स आमच्या फॅमिलीचीच होती ती. मला आठवतंय आपण ना, मी खूप लहान होते आणि आपण एक हिंदी सिरियल केली होती त्यावेळेला ना, तू ती व्हॅनिटी व्हॅन घेऊन यायचीस आणि तू एकटी होतीस कलाकार जी स्वतःची व्हॅनिटी घेऊन यायचीस. हो 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 हो. ॲक्च्युली मी खूप अवॉइड करायची ती व्हॅनिटी व्हॅन घेऊन जायला. पण काहीतरी झालं असेल म्हणून मी ती घेऊन आली असेल. कारण मला खूप माझे मिस्टर सांगायचे की तू घेऊन जा, पण मी खूप अशी, मला लाज वाटायची. मला असं वाटायचं की नाही, बरोबर आपल्यापेक्षा सिनियर आर्टिस्ट वगैरे इथे आहेत आणि काहीतरी झालं असेल म्हणून मी ती व्हॅनिटी घेऊन आले असेल 1-2दा. आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये तुमच्या तिघांकडे होती तेव्हा, वंदना मावशीकडे, वंदना गुप्ते, तुझ्याकडे आणि आय थिंक भरत जाधव, तिघांकडे व्हॅनिटी व्हॅन पर्सनल अशा आहेत. हो. पण ती ॲक्च्युली माझी मुलं हॉस्टेलमध्ये होती संजीवन हायस्कूलला. तर त्यावेळेला आम्ही ती व्हॅलीमध्ये व्हॅनिटी लावायचो आणि आम्ही तिथे, म्हणजे त्याला असं छान कॅरेवान, आणखीन मागे कॅरियर असून त्याला आम्ही ती स्कूटी वगैरे लावायचो. आणखीन जवळच्या एका विलेजमधनं सगळं जेवण वगैरे घेऊन यायचो. आपण हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये बघतो. हो, तर तसं त्याला तो त्याच ह्यातला माणूस होता, तो त्याच टेम्परमेंटचा माणूस होता. या हिसाब किताब इसमें सारी गडबडी हो गई पुरी. तो तेच टेम्परमेंट होतं त्याचं. म्हणजे मी बेस्ट ट्रेकर आहे. मी लेह लद्दाख वगैरे ट्रेकिंग करून मला तो घेऊन गेलेला आहे, की जी मी कधी रानडे रोडहून शिवाजी मंदिरला टॅक्सीने जाणारी बाई ती मी एकदम दिवसाला म्हणजे 15,000, 16,000 हजार फीटवरती जाणं बिणं हे असलं सगळं. त्यावेळेला कारगिल, लेह लद्दाख कोणाला माहितीही नव्हतं. पण मग आमच्या फॅमिलीत हे सगळं होतं बिकॉज ऑफ किरण. हिज नेम इज किरण. अच्छा. पण फॅमिली लाईफ तसं छान होतं तुमच्या दोघांचं? हो. फॅमिली लाईफमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. खूप छान. म्हणजे मी करिअरमध्ये बिझी असताना तो खऱ्या अर्थाने आई होता मुलींची. आणि 2 मुली माझ्या. आणि खूप छान कुकिंगचं त्याला आवड असायची, त्यामुळे तो असं बार्बेक्यू वगैरे लावायचा, कुठे कुठे जंगलात मुलांना घेऊन जायचं आणि तिथून त्यांना ते असं बार्बेक्यू करून जेवायला खायला घालणं बिलणं असं. तर तो खूप ग्रेटच होता माणूस, खूप ग्रेट होता. पण ते गेल्यानंतर मग मुलींना तू एकटीने वाढवलंस, तेव्हा वय काय होती मुलींची? माझी छोटी मुलगी 14 वर्षाची होती. ती जस्ट 10वीहून आलेली होती, पाचगणीहून, संजीवन स्कूलमधनं. आणि मोठी मुलगी अशीच एक 17-18 वर्षाची होती. आणि म्हणजे त्याच्या आधीपासूनच, कारण डॅडा 7 वर्ष आधीच आजारी होता. तर तेव्हापासून ती सगळी जबाबदारीच खांद्यावर होती. आणि असं झालं की डॅडा गेल्यानंतर बॅक टू बॅक सगळ्यांच्या डेथ्स होत होत्या माझ्या घरामध्ये. म्हणजे आधी माझे वडील वारले, मग माझ्या सासूबाई, मग डॅडा गेला, म्हणजे किरण गेला, मग सासरे गेले, मग माझा भाऊ गेला. आणि म्हणतात की प्रत्येक मृत्यूबरोबर तुमचाही एक मृत्यू होत असतो. पण त्यातनं मला उभं राहावं लागलं, कारण माझ्या मुलींसाठी. तर ते दुःख जर मी हे करत बसले असते तर मला शक्य नव्हतं.
ठीक आहे, होतं इथे प्रारब्ध होतं, लिहिलेलं होतं ते. खरंय खरंय. पण मुलींना तू वेळ देऊ शकायचीस, कारण तुझं करिअर म्हणजे अगदी पीकला होतं तेव्हा. हो हो. मी ना मुलींना सुलेखा झोपेत वाढताना पाहिलं, त्यामुळे मला असं नाही ग, खरंच नाही. म्हणजे मी तुला सांगते, सकाळी 5:45 मी घरातनं निघायची, ती 7 वाजता मी चेंबूरला SL स्टुडिओला जायची, 7 ते लंच ब्रेकपर्यंत तिथे शूटिंग करायची. त्याच्यानंतर मी दुपारी 1:30-1:45पर्यंत मडला जायची, बीच हाऊसला आशीर्वादचं शूटिंग चालायचं ते 7 वाजेपर्यंत. आणि मग 7 नंतर मी साकीनाक्याला घरेक मंदिरच्या शूटिंगला जायची, ती मी रात्री 2:30 वाजता घरी यायची. परत सकाळी उठून असं मी मधली कितीतरी वर्ष काढली. पर वो करना ज़रूरी था मेरे लिए. मला दुसरं ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, कारण लिटरली डेथ माझ्या उंबरठ्यापाशी थांबलेल्या होत्या. तर सगळेच आजारी होते घरामध्ये, तुला काम करणं गरजेचं आणि काम करायलाच म्हणजे दुसरा पर्याय नव्हता, मला करणं भागच होतं. पण मुलींनी छान सपोर्ट केला की यामुळे मुली तुटल्या? नाही, मुली तुटल्या नाहीत. म्हणजे त्यावेळेला कदाचित त्यांचं काय, त्या कोवळ्या मनात काय विचार चालले असतील मला माहिती नाही, पण आत्ता त्या मॅच्युअर्ड झाल्यावर जेव्हा वळून बघतात तेव्हा त्या माझ्या बाबतीत जास्त ओव्हर पॉझेसिव्ह आणि इन्सिक्युअर्ड आहेत. मग मला असं कधी कधी त्यांना सांगायला लागतं की कंट्रोलमध्ये राहा तुम्ही. आता तुमचं जर्नी सुरू झालं आहे लाईफचा, तुमचं लाईफ सुरू झालं आहे. आता तुम्ही प्रत्येक ह्याच्यासाठी माझ्यासाठी थांबाल किंवा माझ्याकडे बघाल तर पण मी समजू शकते की का असं झालं आहे, की तो वेळ मी दिला नाही. आणि मी पण असा विचार करते की आत्ता जेवढा वेळ मी त्यांच्याबरोबर घालवते मी सगळं कॉम्पन्सेट करायचा प्रयत्न करते, बट नाव इट इज टू लेट. उशीर झाला ह्या सगळ्या गोष्टींना, की तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता, आता त्यांच्याकडे वेळ नाही आहे, त्यांचेही संसार सुरू झालेले आहेत. पण मी ज्या वेळेला त्यांच्या सान्निध्यात असते त्यावेळेला त्या अशा पूर्ण इथे असतात की मम्मा म्हणजे जीव की प्राण आहे. तर त्या खूप पॉझिटिव्ह आहेत माझ्या बाबतीमध्ये. तुला भावंड सुद्धा 2 ना, म्हणजे एक भाऊ? नाही, मला 3 भाऊ आणि 1 बहीण, आम्ही 5 जण. मी सगळ्यात लहान. बरं. पण त्यांना कधी इंटरेस्ट नव्हता आपल्या फील्डमध्ये? ते कसं होतं ना सुलेखा, की वो म्हणतात ना की मोठ्या वृक्षाखाली छोटे पौधे नाही पनपते. तर त्यांचं नाव वडिलांचं इतकं मोठं होतं की त्याच्या म्हणजे तेच होतं ना, त्या अपेक्षेनेच त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि कदाचित ती तेवढी स्ट्रेंथ नसावी, पण सगळे अतिशय सुंदर ॲक्टर्स आहेत. प्रत्येकाने स्टेज फेस केलेलं आहे, प्रत्येकाने कामं केलेली आहेत. पर वो नहीं पनप नहीं पाए, पता नहीं, तर ती स्ट्रेंथ नसेल. मी कदाचित माझ्या मुलांमुळे ती स्ट्रेंथ माझ्यात आली. आणि त्यानंतर किती वर्षानंतर तू पुन्हा एकदा लग्न केलंस? डॅडा गेल्यानंतर माझी ती फार क्रुशल फेज सुरू होती. आणि तेव्हा मी आणि सायजी आम्ही एका शोमध्ये काम करत होतो, कुटुंब बालाजीचं, हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान वगैरे. पण कसं झालं माहिती आहे का, 1-1.5 वर्ष तर आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो, एका सेटवरती काम करून सुद्धा. कारण मी अशी खूप अबोल आणि माझ्या शेलमध्ये गेलेली होते बिकॉज ऑफ ह्या सगळ्या जर्नीमुळे. आणि त्यावेळेला माझा सेक्रेटरी होता, मी फिल्म्स वगैरे करायची. आणि तेव्हा टायटलला सायजींचं नाव आधी होतं माझ्या. तर तो थोडासा इगो पण दुखावला गेला होता. मग माझं सेक्रेटरी, सायजींचं नाव हिंदीमध्ये खूप मोठं आहे. हो. तर मग त्यांनी जाऊन मीटिंग घेतली बालाजी बरोबर, की माझी आर्टिस्ट फिल्म्स वगैरे करते, इतकी सिनियर आहे आणि ह्यांचं नाव नंतर आलं पाहिजे, आधी माझ्या आर्टिस्टचं नाव आलं पाहिजे. तर ते एकट्याने रिफ्यूज केलं की नाही सॉरी, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शो सोडा, पण हा माझा आर्टिस्ट आहे, ते होणार नाही. तर तो कुठेतरी इगो माझा थोडासा त्यावेळेलाही झाला होता. म्हणजे ते खूप आता चाइल्डिश वाटतं. तर म्हणून आम्ही बोलतच नव्हतो. म्हणजे मला ते कुठेतरी खटकलं. त्यामुळे मी जवळजवळ 1.25 वर्ष आम्ही सेटवरती बोलत नव्हतो एकमेकांशी. पण ते होतं ना, म्हणजे डेस्टिनीमध्ये होतं तो साथ. आणि मग
झालं बाई ते एकदा कसं कसं झालं काय पण ते झालं बाई नको म्हणू कसं झालं सांग. नाही ते काय झालं माहिती आहे का की इथे कामत क्लबला आमचं शूटिंग असायचं खालती आणि मग माझ्या घरून तेव्हा डबे वगैरे यायचं कारण माझं घर जवळ होतं आणि मनोरमाजी वगैरे असे सगळे तेव्हा मोठी मोठी आर्टिस्ट काला ब्रिजेंद्र काला साक्षी तन्वर वगैरे असे सगळेजण होते आणि सायजींची तब्येत त्यावेळेला खूप खराब झाली होती खूपच तब्येत बिघडली होती तर मला मामानी मनोरमाजींनी सांगितलं की तुझं घर जवळ आहे तर तू जरा म्हणजे कड़वाहट से हमारी शुरुआत रिश्तों की त्यांनी सांगितलं तू जरा काढा वगैरे करून घरून आण म्हणून आणि मी घरून काढा वगैरे करून आणला आणि मग माझ्या बॉयनी जाऊन त्यांना सांगितलं सर सर मॅम ने आपके लिए काढा बना के लाया आहे आणि मग त्यांना ते कुठेतरी असं मनात आलं की मी आठवडाभर जवळजवळ ती काळजी घेतली त्यांची की घरून जेवण काढा वगैरे असं सगळं त्यांना वाटलं असेल कदाचित ते म्हणतात ना की फार फिल्मी होईल पण तो प्रत्येक पुरुष आई आपली शोधत असतो तर ते काहीतरी कुठेतरी असं त्यांना वाटलं असेल त्यावेळेला आणि मग नंतर आम्ही बोलायला सुरुवात केली मग थँक्स हे ते असं आणि पण मग नाही लग्नाची मागणी कोणी कोणाला घातली ऑफकोर्स साईजींनी पण मी त्यांना सांगितलं की असं आहे बाबा मला दोन मुली आहेत हे सगळं माहीत होतं कारण 1-1.5 वर्ष मुलं यायची सेटवरती आणि डॅडाचंही हे सगळं झालेलं होतं हे सगळं त्यांना माहीत होतं पण म्हणजे त्यांनी कसं काय म्हणजे आपल्या इकडे आपण म्हणतो ना की अरे पुरुषांनी स्वीकारलं 2 मुलांसकट तर तसं नाही म्हणजे मुलींनी सुद्धा त्यांना ॲज ए फादर हे केलं पटकन स्वीकारलं पटकन मोठ्या मुलींनी थोडा वेळ घेतला पण छोटी तर अशी आणि आता तर असं झालंय की माझ्याबद्दलचं गॉसिप हे तिघं करत असतात फोन करून एकमेकांशी म्हणजे इतकं छान त्यांचं बॉन्डिंग झालेलं आहे सगळ्यांचं हां टचवूड खरंच आणि म्हणजे मी अशी काही अवलंबून वगैरे म्हणजे अशी काही विधवा नव्हते मी की कोणी आयुष्यात येईल आणि कुछ दाना पानी मेरे बच्चों को देगा और मुझे संभालेगा अशा टाईप मी ऑलरेडी एस्टॅब्लिश होते तर म्हणजे असं काही माझ्यामुळे कंपॅनियनची गरज होती तुला असं वाटत होतं कंपॅनियनची गरज होती म्हणजे काय आर्टिस्ट असल्यामुळे ना तुम्ही कुठेतरी नेहमी ओलावा आणि प्रेम शोधत असता हे असतं कोणी कबूल करतं कोणी नाही करत तर होतं माझ्या मनामध्ये मला आवडलं त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे जस्चर आणखीन जे केअरिंग नेचर होता ते मला आवडलं कुठेतरी मी खांद्यावरती मान ठेवत गेले त्यांच्या आणि मग वो रिश्ता बन गया हमारा साईजी अमराठी आहेत ना हो ते शेट्टी आहेत शेट्टी तुलू शेट्टी कर्नाटकचं अच्छा हां पण मग त्यांचाही गोतावळा खूप मोठा असेल फॅमिलीचा तिथे छान सेटल झाली हो खूप छान म्हणजे आपल्यासाठी म्हणजे अमराठी सगळंच वेगळं साऊथ इंडियन हो सगळंच वेगळं सगळं पण झालं म्हणजे मलाही आवडलं मुलांनाही आवडलं त्यांच्या फॅमिलीनी पण खूप छान ह्यांनी ॲक्सेप्ट केलं देवाचं वगैरे खूप कडक असतं ना त्यांच्याकडे हो देवाचं असतं ते बेसिकली ते मँगलोरियन आहेत त्यामुळे ते घरामध्ये पण असं बरंच देवधर्म वगैरे सगळं करायला लागलं तुला मी शिकले पण माझ्यावर कोणी फोर्स नाही केला म्हणजे माझं देशपांडे पण जे आहे ते कोणी हिरावलं नाही हां नाही कारण कसं झालं की त्यांनी माझी कामं आधी पाहिलेली होती आणि वडिलांची कामं पाहिलेली होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीने असं होतं की अरे एका सेलिब्रिटीची मुलगी आहे किंवा ही स्वतः एक सेलिब्रिटी आहे आणि कुठेतरी आपला भाऊ किंवा आपल्या घरातला मुलगा आता मुलगा म्हणजे माणूसच ह्या वयाला तरी सेटल व्हावा बाबा आता की झालं आता म्हणजे तोवर त्यांचं लग्न नव्हतं नाही त्यांचं लग्न नव्हतं झालं म्हणजे आम्ही दोघंही 40चे होतो तर मग त्यावेळेला त्यांनाही असं वाटलं की अरे वा काही म्हणजे कोणीतरी आता ह्या एजला केअर घेणारी मिळाली आणि कोणीतरी नाही जी ऑलरेडी व्यवस्थित म्हणजे एस्टॅब्लिश आहे आणि चांगली गोष्ट आहे तर त्यांच्याकडनं मला काही प्रॉब्लेम झाला नाही आणि एक सांगू का सुलेखा तुला कसं आहे ना की डेली सोप
चे जेवढे रिलेशन्स असतात ना ते आपण आपल्या घरातच नेहमी ते टास्क पूर्ण करत असतो आणि त्यामुळे ते टॅकल करायची आपल्याला ती सवय पण असते. म्हणून तर आपला अभिनय ऑन कॅमेरा तो इतका रिअल वाटतो ना. तर ते हर रिश्ते में वो रहता ही है. तू आधीमध्ये हिंदी बोलतेस ना, इतकं गोड वाटतं. सॉरी सॉरी Sorry सॉरी नाही, मला अगं ते- माफ करा. अगं नाही, खूप गोड वाटतं. आता इतकी वर्ष तू हो. फक्त हिंदीमध्येच हो, काम हो, केलंयस. हो, हो. तू मराठीत खूप कमी काम केलंयस ना हो गं? हो केलं नाही. मला म्हणजे का नाही माहिती नाही. मला त्याची उत्तरं कधी सापडलीच नाहीत गं. म्हणजे असं मी कधी सांगितलं नाही की मला मराठी करायचं नाही आहे वगैरे, पण समहाऊ आलं नाही माझ्याकडे काम. पण मला आवडलं असतं, म्हणजे केलं असतं की मराठी. का हे बघ, कलाकार आहे, कुठल्याही माध्यमामध्ये तुम्हाला ऑनेस्टली काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे. हां, फक्त रोल्सच्या बाबतीत मी चूजी आहे नेहमी. ते तेवढंच जरा माझं असतं की रोल काय आहे, त्या रोलची डेप्थ काय आहे. रोल सगळे खूप दर्जेदार हो हो आहेत. आणि कधी मी असं काही त्याच्यासाठी, मी खरं सांगू का, मी कुठल्या स्कूलची नाही आहे. मला कोणी गुरु नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या स्कूलचीच आहे. आणि प्रॅक्टिकली जे काय मी नॉलेज गेन केलं किंवा जे काय मी शिकत गेले, की महाराष्ट्राच्या नकाशावरती जी गावं नव्हती अशा गावातनं जाऊन शोज केलेले आहेत, तर ते एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो आहे. त्यामुळे मला कोणी टीचर वगैरे नव्हतं गं. पण ठीक आहे, मला आवडलं. मग त्यामुळे माझी शैलीही वेगळी झाली, अभिनयाची पठडीही वेगळी झाली. कदाचित मला कोणी गुरु भेटला असता तर मी त्याप्रमाणे माझी घडले असते किंवा तशी पठडी माझी झाली असते. 18व्या वर्षी लग्न होऊन घरात आल्यानंतर जॉईंट फॅमिली, आणि तिथे तुम्ही कुठे तुमचा गुरु शोधायला जाणार? काय काय म्हणजे मला कॉलेजच्या मैत्रिणी नाहीत, काही नाही काही नाही काही नाही, मला काही नाही. मी माझी मैत्रीण आहे, मी माझी गुरु आहे आणि मी आनंदी आहे. मला माझी स्वतःची कंपनी खूप आवडते. त्यामुळे मला असं कधी एकटेपणा वगैरे येत नाही. आम्ही आहोत ना एवढ्या. हो, तुम्ही आहात. आणि माझ्या आठवणी चांगल्या वाईट हो ना, हो ना. तुम्ही आहातच. पण हिंदीमध्ये जेव्हा तू काम करत होतीस, म्हणजे हिंदी क्षेत्र आम्हा मराठी कलाकारांसाठी खूपच नवं, वेगळं, आणि तिथे आमचा कम्फर्ट झोन नाहीये. पण तू मराठी स्त्री असून सुद्धा तिथे हिंदीमध्ये म्हणजे सगळ्या बापरे, म्हणजे हिंदी भाषिक लोकांमध्ये जाऊन खूप कम्फर्टेबल झालीस. पण तिथे तुला स्ट्रगल करावा लागला का? हो, स्ट्रगल मला खूप करावा लागला. म्हणजे अगं, जे वय नव्हतं त्या वयामध्ये मला आयांचे रोल्स करावे लागले. म्हणजे मिठून दादाची आईसुद्धा मी झाले. अर्थात त्यांनी माझ्याकडे कधी आई ह्या दृष्टीने पाहिलं नाही किंवा त्या नजरेने पाहिलं नाही, ती गोष्ट वेगळी. पण एक मी तुला सांगू का, की वो लोग दर्दी होते हैं. अच्छा. की तुमच्या कलेला ते मान देतात, ते रिस्पेक्ट देतात. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमचं काही गोष्टींनी त्यांच्याबरोबर डील जमलं नाही तर ते एक रस्ता असा सोडतात की परत ते तुमच्यापर्यंत येऊ शकतात. कटुता ठेवून नाही म्हणत नाहीत ग ते. हा हिंदीचा एक्सलंट एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. की एखाद्या शोसाठी किंवा एखाद्या फिल्मसाठी जर मला बोलवलं आणि पैशाच्या डीलमध्ये म्हण किंवा रोलच्या ह्याच्यामध्ये समजा मला नाही जमलं, तर मागे वळून पाहिल्यावर अरे नाही, वो जिंदगी में इस प्रोडक्शन हाऊस के साथ मैं काम नहीं करूँगी असं नसतं. ते तो एक रस्ता ठेवतात स्वतःसाठी. आणि जर तुम्ही इथून काम केलं, जर तुम्ही चांगले ॲक्टर असाल तर त्या चांगल्या ॲक्टरचा ते लोक म्हणजे जाणतात, त्या ॲक्टरला म्हणजे त्याचं रिस्पेक्ट करतात ते लोक. खिल्ली उडवणं, गॉसिप करणं, काय म्हणतात त्याला, कॅम्पिंग, स्वतःचे कॅम्प्स हे करणं वगैरे, हे सगळे एक्सपिरियन्स मला हिंदीमध्ये नाही आले गं. मला बोट धरून वर खेचलं हिंदीवाल्यांनी. मी का खोटं बोलू. म्हणजे माझ्या कुटुंबचा जेव्हा मुहूर्त होता त्यावेळेला जितूजी समोरून आले आणि त्यांनी मला विचारलं की यू आर डॉटर ऑफ राजा गोसावी. म्हटलं येस सर. तर म्हणे मी तुम्हाला मराठीत बोलले, ते मी तुम्हाला आठवण सांगतो म्हणे, मी माझ्या 10वीची वह्या पुस्तकं रद्दीवाल्याला विकून मी तुमच्या वडिलांचे पिक्चर्स बघायचो. इतका मोठा फॅन आहे म्हणे मी त्यांचा, जितूजी. तर म्हणजे असं नाही, हां कोण समजते स्वतःला राजा गोसावीची मुलगी आहे, गेली उडत, आम्ही कशाला बोलायला जाऊ आपण,
किंवा बच्चन साहेबांबरोबर मी लाल बादशाह म्हणून फिल्म केली होती. अगदी छोटासा रोल होता माझा त्याच्यामध्ये आणि तो इतका इंटेन्स सीन, इतका सुंदर सीन झाला की बच्चन साहेब लंच ब्रेकमध्ये स्वतः उठून आले आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप फाईन ॲक्ट्रेस आहात, खूप सुंदर केला हा तुम्ही सीन, मला खूप आवडला. मी इतके थोर लोक आहेत हे, ह्यांच्यामध्ये इतकी म्हणजे इतके ते झुकलेले आणि इतके छान माणसं आहेत. हे शिकतोच ना आपण प्रत्येकाकडनं, हेच शेवटी शिकायचं असतं ना. आणि म्हणजे मुलांकडे अब्रॉडला वगैरे जाऊन आल्यावरती मला असं वाटलं की ह्या संपूर्ण जगाच्या नकाशावर आपण एक छोटासा बिंदू आहोत फक्त. खरं. कोण आहात तुम्ही? कोणी नाही आहात, कोणी नाही. तुमच्या हिश्श्याचं जे काय प्रसिद्धी किंवा जे काय आहे ते गप गुमान करा, निघून जा. एक छोटा बिंदू आहात तुम्ही, तुमचं अस्तित्व काही नाही आहे इथे. ज्याच्यासाठी तुम्ही आलायत, हां, ती कर्तव्य मात्र कुठेही चुकू नका लाईफमधली, ती चुकू नका कधी. आणि हे सगळं माझ्या वडिलांचीच मला शिकवण आहे. मला ते नेहमी म्हणायचं की एक लक्षात ठेव की कॅमेरा ऑन झाल्यावर तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असू दे, त्या कलाकाराला मोठेपण देऊ नकोस. त्या कॅरेक्टरबरोबर तू रेसिप्रोकेट कर. तू त्याचं जर मोठेपणा हे करशील, कोणी नाही असं समजूनच तू काम कर तो तुझ्यासमोर. कारण त्या माणसाला जर तू मान दिलास तर तू तुझ्या शेलमध्ये निघून जाशील, तू कम्फर्टेबल होणार नाही. आणि इन द सेम टाईम तुझ्यासमोर कितीही छोटा कलाकार असू दे, तो सीन जर त्याचा असेल तर त्याला तुला इम्पॉर्टन्स दिलेच पाहिजे. हे तुझ्या पप्पांनी सांगितलं. हो, त्याला इम्पॉर्टन्स तुला दिले पाहिजेत. कारण तो त्याचा सीन आहे, ते क्रेडिट त्याचं आहे. तिथे तू तुझ्यातला मीपणा घेऊन जाऊ नकोस. बरोबर असलेल्या सेटवरच्या ॲक्टर्सना कम्फर्ट्स करणं, कम्फर्ट झोन देणं किंवा कम्फर्टेबल राहणं त्यांच्याबरोबर, हे तू शिकलं पाहिजेस. हे मला त्यांनी खूपदा सांगितलं. मी खूपदा अशी नाराज व्हायची. मी त्यांना सांगायचे आज सेटवर असं झालं, तसं झालं, मला हे असं बोलले, तसं ते बोलले. तर त्यावेळेला मला ते म्हणायचे, बघ तुझा एम तो आहे, त्या एमपर्यंत तुला जायचं आहे आणि मध्ये काही लोक तुला तिथपर्यंत जाऊ देत नाहीत. त्या लोकांमध्ये मर्ज हो, त्यांच्याप्रमाणेच तू हे कर आणि तू पुढे निघून जा. शमा मावशी, तू ना कायम आमच्यामध्ये खूपच मोठी होतीस. मोठी इन द सेन्स दर्जानी, अहोद्यानी. पण तू ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्या मुलींना एकत्र घेऊन चालायचीस ना, ती एक गोष्ट मी तुझी खूप शिकली आहे. द वे वी लुक ॲट शमा मावशी, जेवढा आम्ही रिस्पेक्ट करतो तिचा, जेवढा आम्ही आदर ठेवतो आणि प्रेम सुद्धा तेवढंच. नुसतं रिस्पेक्ट नाही, प्रेम सुद्धा तेवढंच. कारण तू ओरडणारी सुद्धा तूच आहेस, लाड करणारी सुद्धा तूच आहेस. अरे बापरे. सो मला कायम असं वाटायचं की नाही, शमा मावशी सारखं व्हायचंय आपल्याला. नाही काय आहे, तुम्ही कलाकार म्हणून कसेही असा, पण तुम्ही माणूस म्हणून चांगलं असलं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे एखादा प्रेक्षक तुमच्याकडे आला आणि म्हणाला की तुमची सही द्या, किंवा मी असेही काही मोठे मोठे कलाकार पाहिलेले आहेत की ज्यांनी इन्सल्ट केलेलं आहे, पण ते आहेत म्हणून तुम्ही आहात. माझ्या वडिलांच्या भाषेत ते तुमचे मायबाप आहेत आणि त्यांनी जर एक फोटो तुमच्याबरोबर मागितला तर तो तुम्हाला दिलाच पाहिजे. तर हे खूप म्हणजे कळत नकळत मी त्यांच्याकडनं शिकत गेले ह्या सगळ्या गोष्टी. भले त्यांनी माझ्यासाठी काही मला सपोर्ट नसेल केला, भलेही त्यांनी मला कुठे प्रमोट नसेल केलं, पण हे केवढा ठेवा ते देऊन गेले ग माझ्यासाठी. आणि सिनियर म्हणजे तुम्ही तुमच्या घरातच फक्त सिनियर असून चालत नाही ना, सेटवरती पण तुमची नैतिक जबाबदारी आहे ना. कारण एक कलाकार किती पर्सनॅलिटीजमध्ये जगत असतो बघ. जेव्हा तो शूटिंगला जातो त्यावेळेला कमीत कमी 100-150 लोकांचं ते युनिट, ते तुमच्याकडे कट म्हणल्यानंतर सुद्धा तुमच्या उठण्या बसण्यापासून तुमच्याकडे बघत असतात. त्यावेळेला तो एक तुमचा ऑरा नाही म्हणता येणार, पण ते तुमचं वागणं. एखाद्या माणसाने एखाद्या ह्याला सेटवरती शिवी दिल्यावर आपल्याला असं वाटतं, अरे क्या कर रहा है आदमी, मनातून अच्छी बात नाही आहे यार. त्याच्यानंतर आपण जे कॅरेक्टर जगत असतो ते कॅरेक्टर, आणि आपण स्वतः जे असतो, जे पॅकअप झाल्यानंतर टिश्यू पेपर बरोबर ते सगळं वातावरण तिथे सोडून जेव्हा घरी येऊन तुमच्या घराचा दरवाजा आणि कडी बघतो, त्यावेळेला तुम्ही सगळं अवसान गळून जी तुम्ही आई किंवा जी तुम्ही बायको म्हणून तुमच्या घरामध्ये एंटर होता. म्हणजे एका माणसात किती पर्सनॅलिटीज असतात आणि त्या 3 पर्सनॅलिटीज तुम्ही तुमच्या खांद्यावरती कॅरी करून
18 तास 20 तास जेव्हा जगता तर ते किती कठीण गोष्ट असते. शमामावशी, इतकी वर्ष तू गरज म्हणून काम करत होतीस, आता काम करतेस ते अतिशय फ्री होऊन मोकळेपणाने तुझ्या आनंदासाठी काम करतेस. तुला आत्ता काय वाटतंय? आत्ता खरं सांगू का, म्हणजे आत्ता मला कोणाच्या फिया भरायच्या नाही आहेत, आता लग्न कार्य करायची नाही आहेत आणि घरदारं हे करायची नाही आहेत. आता मला माझ्या स्वतःसाठी जगायचं आहे. त्यामुळे मला जी कामं करायची राहून गेलेली मनात इच्छा आहे ती मी खरंच मनापासून करणार. म्हणजे आता इथे पैसा हे सेकंडरी आहे. म्हणजे काय करायचं तुला? नाही म्हणजे मला अँटिक्सची खूप आवड आहे. आणखीन त्याच्यानंतर मला साड्या, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या साड्या किंवा ज्वेलरी अँटिक, ह्या सगळ्या गोष्टींचं एखादं स्टोअर जर कधी चान्स मिळाला तर ते मला करायचं आहे, स्वतःचं स्टार्ट करायचं आहे. हो हो. आणि माती मला भयंकर आवडते. मी खूप मातीशी कनेक्ट आहे. त्यामुळे मला छान वीकेंड हाऊस माझं अजून वाढवायचं आहे. मला आठवतंय आपण कन्यादान नावाची सिरियल करत होतो मी मराठीवर, त्यावेळेस तुझं मुळशीचं घर तू बांधत होतीस. हो हो, अंडर कन्स्ट्रक्शन होतं. आणि त्याचा आज पाया झाला. मग आता काय तर पहिला मजला झाला बरं का, असं सगळं तू आम्हाला सांगायचीस. आज काय तर फर्निचर आलं. आणि तेव्हा तू म्हणजे किती त्याच्यामध्ये समरस झाली होतीस आणि ते किती तू एन्जॉय करत होतीस घर बांधणं, ते आम्ही बघितलंय. मला आवड आहे त्याची खूप. कारण कसं लहानपण सगळं पुण्यात गेलं आणि 70 इथलं पुणं, आणि त्यामुळे मला ही सगळी झाडं, माझ्या वीकेंड हाऊसमध्ये सगळं आयुर्वेदा लावलेलं आहे. आणि अशी झाडं लावलेली आहेत की जे तिकडचे लोकल बर्ड्स आणि बटरफ्लाईज अट्रॅक्ट होतील. आणि लॉरी बेकरचा हे फॉलोअर माझा आर्किटेक्ट आहे, त्यामुळे तिथे त्यांचं गांधीवादी तर त्यांचं असं हे म्हणणं असायचं की 5 किलोमीटरमध्ये जी सामग्री आहे त्यातनं घर बांधायचं, म्हणजे तिथल्या लोकांना लेबर मिळतो. त्यामुळे ते घर जे आहे ते कडप्पा, कोटा, शहाबाद, एक्सपोज्ड ब्रिक्स अशा आहेत ना, असं सगळं ते घर मी बांधलेलं आहे. शेणाने सारवलेल्या भिंती वगैरे असं आहे ते. तू अतिशय उत्तम इंटिरियर डिझायनर सुद्धा आहेस. हो 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 हो, मला ते खूप आवड आहे त्या सगळ्याची. प्रत्येक घर बघितल्यावरती म्हणजे इट्स अ मास्टरपीस. हो, खरंच खरंच. मी ते कुठून कुठून जमा करते. ते अँटिक्स खूप जमवले. म्हणजे माझ्या मुली कधी कधी मस्करीत म्हणतात की मम्मा, आम्हाला हे सगळं वाइंड अप करायचं असेल तर तुला एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन घट्ट दोरीनी बांधून ठेवायला लागेल आणि मग आम्ही सगळं आटपतं घेऊ नंतर. एवढं वाढवून ठेवलंयस तू सगळं. आणि तू एकटीने केलंयस ते सगळं. हो हो हो, ती स्ट्रेंथ त्यांनी दिली. आपण काहीच नाही करत सगळं. हे म्हणणं तुझं माझे वडील, परमेश्वर, ते होते सगळे. आणि काय आता काय बोलायचं, वाय मी, बिकॉज यू आर द चोजन वन. कष्ट करण्यासाठी सुद्धा यू आर द चोजन वन. येस येस. त्यामुळे वाय मी हे नाही विचारायचं. खरंय खरंय. छान वाटतंय पण आता मला तुझ्याबरोबर इथे बसून किती छान वाटते माहितीये का. कारण आपण नेहमी जेव्हा भेटतो तेव्हा आपल्या दुःखांबद्दल कधी बोललो नाही. आपण ती सगळी दुःख बाजूला ठेवून, मागे ठेवून फक्त एकत्र यायचं, खूप हसायचं आणि हसवायचं, एवढंच आपण फक्त धोरण ठेवलं. पण सुलेखा, याला दुःखही नाही म्हणता येणार. कसं काय बरं? मी तर तेच म्हणते की मला जे काय देवाने दिलं ते माझं नव्हतंच, ते माझ्यासाठी नव्हतंच दिलं ना. की ज्यांना ज्याची रिक्वायरमेंट होती ते प्रोव्हाइड करण्यासाठी मला परमेश्वरांनी दिलं. म्हणजे त्यांचा शेअर तेवढा होता जगण्याचा, किंवा त्यांचं माझ्या आयुष्यामधलं तेवढा वेळ त्यांचा माझ्या आयुष्यातला होता, त्याच्यासाठी मला त्यांनी दिलेलं आहे. तर मी कोणीच नाही आहे. जर मला कामं मिळाली नसती, मी जर मेडिकल एड्स देऊ शकले नसते, मी जर त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करू शकले नसते तर संपत गेलं असतं सगळं. पण त्यांचा तेवढा शेअर होता ना जगण्याचा, राहण्याचा. माझ्या आयुष्यातलं त्यांचा भाग तो तेवढा होता. जे कोणी ज्यांच्यासाठी माझ्याकडनं होऊन गेलं असेल ते त्यांनी मला त्या लोकांसाठी दिलं आहे देवानी. देव, सुपर पॉवर जे काय आहे, परमेश्वर. मी नास्तिक आहे
मी अजिबात देवधर्म वगैरे हे सगळे मी जरा जास्त नास्तिक आहे. हो. तर ठीक आहे. पण आज आपल्या ह्या गप्पा ऐकून आपल्या म्हणजे तू आज जे काही तुझ्या आयुष्यातलं काही मला सांगितलंस ते सगळं ऐकून आय एम व्हेरी शुअर आपल्या प्रेक्षकांना खूप काही शिकायला मिळालं असेल. आणि अशा अनेक बायका आहेत समाजात ज्यांना तुझ्यासारख्या बायकांकडे बघून जगायला शक्ती मिळते. मला नाही स्वतःला ग, मीच असं नाही, माझ्याहीपेक्षा भयंकर सिच्युएशन फेस करणाऱ्या बायका आहेत ग. आपणच असं नाही. खूप खूप वाईट चाललंय, काय काय भयंकर घडतंय लोकांच्या आयुष्यामध्ये या. आणि पॅन्डेमिक ह्याच्यातनं तर आपल्याला कळतं ना की किती लाईफ टफ आहे. असं काही नाही. पण प्रामाणिकपणा हवा जगताना. प्रत्येक नात्याशी तुम्ही प्रामाणिक पाहिजे, जगण्यामध्ये प्रामाणिकपणा हवा. एवढं मला माहिती, एवढं मला कळतं, बाकी मला नाही माहिती काही. मग ते अगदी तुम्ही किचनमध्ये उभं राहून एक छोटंसं काही डिश जरी बनवत असाल किंवा स्वयंपाक, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं पूर्ण प्रामाणिकता पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे. एवढं मला एवढं कळलं मला, बाकी काही नाही. क्षमा मावशी, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मजा आली. खूप 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 मजा आली बरं तुझ्याशी गप्पा वाटलं. मारताना. खूप बरं वाटलं. काही गोष्टी मला खरंच माहीत नव्हत्या, ज्याचा कधी तूही उल्लेख केला नव्हतास, कधी मीही तुला विचारला नव्हते, कारण त्या फार महत्त्वाच्या आपल्या मैत्रीमध्ये फार महत्त्वाच्या नव्हत्या. पण दिल के करीबच्या निमित्ताने आज हे सगळं जाणून घ्यायची संधी मला मिळाली, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. सो तुम्ही सुद्धा पाहत राहा दिल के करीब.